Hello everyone, welcome back to School Memories YouTube channel. Friends, today we are making something super cool. A paper ninja star. It's simple and for this we need a two square shape paper. चला तर मग सिंपल स्टेप्स बघूया. सो पेपर निंजा स्टार साठी आपण इथे दोन स्क्वेअर शेप पेपर घेतले आहेत. तुम्ही एक पेपर सुद्धा घेऊ शकता. सिंगल स्क्वेअर शेप पेपर ऑल्सो यू कॅन टेक. या ठिकाणी हा जो निंजा स्टार बनवला आहे तो सिंगल पेपरने बनवला आहे. ठीक आहे, तुम्ही सिंगल पेपर मध्ये सुद्धा बनवू शकता. A4 पेपरला स्क्वेअर शेप मध्ये कट करून घ्या. त्यानंतर पेपरला दोन पार्ट्स मध्ये फोल्ड करून घ्या आणि दोन रेक्टेंग्युलर पार्ट्स मध्ये कट करून घ्या. आता यामध्ये या स्टार साठी दोन कलरचे पेपर सिलेक्ट करतो आहे. तुम्ही एक सिंगल पेपर घेऊन सुद्धा बनवू शकता. इथे दोन रेक्टेंग्युलर पेपर आहे माझ्याजवळ. त्यांना मी परत एकदा दोन इक्वल पार्ट्स मध्ये फोल्ड करतो. इट्स व्हेरी सिंपल. त्यानंतर हे जे दोन स्ट्रिप्स रेक्टेंग्युलर स्ट्रिप्स आहेत त्यांना व्हर्टिकली सेंटर मधून फोल्ड करा. स्टेप नंबर 1 काय होती? A4 पेपर घेतला, त्याला दोन पार्ट्स मध्ये फोल्ड करून कट करून घेतले. जे दोन स्क्वेअर पेपर रेक्टेंग्युलर पेपर होते त्यांना परत दोन पार्ट्स मध्ये फोल्ड केले. नंतर हाफ मध्ये छोट्या रेक्टेंग्युलर स्ट्रिप मध्ये फोल्ड करून घेतले. अशा पद्धतीने आपल्याला दोन स्ट्रिप मिळतील. त्यानंतर हा जो कॉर्नर आहे त्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्या. ओके, अशा शेप मध्ये तुम्हाला हे दोन स्ट्रिप दिसतील. त्यानंतर हा जो कॉर्नर आहे त्याला सुद्धा सेंटर मधून फोल्ड करून घेऊ. अशा पद्धतीने तुम्हाला फोल्डिंग नंतर त्या स्ट्रिपचा शेप दिसणार आहे. दिस इज फोल्डेड पार्ट, दिस इज प्लेन पार्ट. नाउ द नेक्स्ट स्टेप इज दिस इज अ स्क्वेअर. 4 स्क्वेअर आपल्याला इथे मिळाले आहे. या 4 स्क्वेअरला पण आपल्याला आता फोल्ड करायचं आहे. दोन छोटे ट्रायंग्युलर शेप आपल्याला मिळतील. सिमिलरली जो वरचा स्क्वेअर होता येलो पेपरचा त्याला सुद्धा आपण फोल्ड करून घेतला आहे. आफ्टर फोल्डिंग तुम्हाला अशा शेप मध्ये एक स्ट्रिप दिसणार आहे. इथं झेड शेप प्रोफाईल बघू शकतात. त्यानंतर ही बाजू प्लेन आहे आणि अपोजिट साइड अशी फोल्डेड मध्ये आहे. अपोजिट साइड कन्सिडर प्लेन साइड अँड फोल्डेड साइड. जो पिंक कलर पेपर आहे प्लेन साइडवर ठेवूया. येलो कलरचा पेपर जो फोल्डेड साइड आहे ती एक्झॅक्टली सेंटरला ठेवूया. एक्झॅक्टली सेंटरला ठेवते. त्याआधी आपल्याला हा जो ट्रायंग्युलर पार्ट आहे त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. नेक्स्ट येलो जो पार्ट येलो कलरचा पेपर आहे त्याला सुद्धा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पिंक पेपर घ्या किंवा येलो पेपर घ्या. ही प्लेन साइड, ही फोल्डेड साइड, स्ट्रिप साइड एक्झॅक्टली सेंटरला ठेवा. हा जो छोटा ट्रायंग्युलर पार्ट आहे तो ह्या पार्ट मध्ये फिक्स करा. सिमिलरली हा जो ट्रायंग्युलर पार्ट आहे छोटा तो या स्ट्रिप मध्ये फिक्स करा. अपोजिट साइडने ट्विस्ट करा, रोटेट करा आणि ह्या ज्या दोन ट्रायंग्युलर पार्ट आहे त्यामध्ये हा जो ट्रायंग्युलर पार्ट आहे तो फोल्ड करून त्यामध्ये टाका.
You can see here. The paper ninja star is ready. And how cool is this? हे सर्व पेपर निंजा स्टार तुम्ही सिंगल पेपरने और 2 कलर पेपरने बनवू शकता. So if you like this video, don't forget to subscribe for more awesome videos. Thanks for watching. Bye.